वेलकम फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1.3 द कॉल ऑफ द सॉइल अ सेंट ऑफ रॉईस. मातीची हाक भाताचा सुगंध या धड्याचं मराठीमध्ये भाषांतर. परंतु विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आईस ब्रेकर सविस्तरपणे दिलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीने इयत्ता 11वी आणि 12वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील इतरही धड्यांवर आईस ब्रेकर, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी याच्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. आणि आज आपण पाहणार आहोत द कॉल ऑफ द सॉइल अ सेंट ऑफ राईस या धड्याचं मराठीमध्ये भाषांतर. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. द फर्स्ट क्रॉप, पहिले पीक. It was April 2004. I stood in the middle of the lush green field of moong, green gram and looked around me. लेखक व्यंकट अय्यर ह्या पाठाचे लेखक आहे. ते म्हणतात, एप्रिल महिन्याच्या 2004चा दिवस होता. आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ मूग. आणि मुगाच्या शेतामध्ये मी मध्यभागी उभा होतो. अँड आय लुक्ड अराउंड मी. आणि तिथे उभं राहून मी माझ्या अवतीभोवती पाहिलेलं आहे. It was just before sunrise and the sky was turning a bright orange. आणि ती it was just before sunrise ही कशाची वेळ होती? सूर्योदयापूर्वीची वेळ होती. and the sky was turning a bright orange. आणि नुकताच सूर्य ऑरेंज कलरचा होत होता. The ground was damp and leaves were shining with dew. ग्राउंड कसं होतं? दमट होतं. and leaves were shining with dew. आणि झाडाच्या पानावर दवबिंदू पडलेले होते, त्याच्यामुळं ती पानं चमकत होती. My bare feet were muddy as I walked around gingerly inspecting the plant. My bare feet were muddy. माझ्या पायात वाहन कुठलंही नव्हतं आणि तिथं चिखल होता माझ्या पायावरती. As I walked around gingerly. आणि म्हणून मी काळजीपूर्वकपणे चालत होतो. इन्स्पेक्टिंग द प्लांट्स. आणि काय करत होतो? पाहणी करत होतो त्या मुगाच्या पिकाची. ते मुगाचं पीक कसं आहे त्याच्याबद्दलची. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलेज ऑफ मूग. अराउंड मी वेअर द रोज ऑफ चिकू ट्रीज. माझ्या अवतीभोवती सगळीकडे चिकूची झाडं होती. अँड बिलो अ डेन्स फॉलेज ऑफ द मूग. आणि त्याच्या खाली मुगाचा सगळा पाला पाचोळा पडला होता. ॲट दॅट पॉईंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. आणि मला तिथं याच्यापेक्षा कुठलीही जास्त अपेक्षा नव्हती. लेखक काय म्हणतो? ॲट दॅट पॉईंट, त्यावेळेला आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. या वेळेला मला याच्यापेक्षा जास्त कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नव्हती. द मूग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल हॅड ग्रीन पॉट्स हँगिंग आऊट. मुगाची झाडं, मुगाची रोपटी किती उंच होती? 2 फुटापेक्षा थोडी जास्त उंच असतील. हॅड ग्रीन पॉट्स हँगिंग आऊट. आणि त्या मुगाच्या झाडावरती हिरव्या हिरव्या शेंगा लटकत होत्या. द पॉट्स वेअर नॉट एट राईप अँड देअर वॉज लाईट फज ग्रोईंग ऑन देम. आणि या ज्या शेंगा आहेत त्या काही आणखीन पक्व झाल्या नव्हत्या, परिपक्व झाल्या नव्हत्या. आणि त्याच्यावर लव ही वाढत होती, त्याच्यावर लव वाढत होती असं मला दिसलं. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. आता कापणीला, हार्वेस्ट म्हणजे सुगी, कापणीला काही उशीर होता. आय फेल्ट एक्झिलरेटेड. आणि मी खूप खुशीत होतो. एक्झिलेटेड म्हणजे खुशीत असणे. मी खूप खुशीत होतो. I stood watching the sun rise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house, a white structure in the middle of this greenery. लेखक म्हणतो, आय स्टूड वॉचिंग द सनराईज ऑफ द टॉवरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स. त्या कुंपणाच्या पलीकडून उगवत असलेला सूर्य पाहत मी त्या ठिकाणी उभं राहिलो. स्टूड म्हणजे उभा राहिलो, वॉचिंग म्हणजे पाहत. अँड स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस, अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ दिस ग्रीनरी. आणि त्या हिरव्यागार स्ट्रक्चरमधून मी माझ्या घराकडे हळूहळू परत निघालो. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. लेखक या ठिकाणी म्हणतात, आय कुड नॉट बिलीव्ह. माझा विश्वासच बसत नव्हता की आय वॉज द ओनर ऑफ दिस लँड. मी त्या जमिनीचा मालक होतो. अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फीट क्रॉप ॲज अ फार्मर.
आणि त्या ठिकाणी मी शेतकरी म्हणून जे पीक लावलं होतं ते पिकाकडे बघून मला विश्वास बसत नव्हता की मीच या शेताचा मालक आहे की नाही म्हणून. म्हणजे या ओळीवरून आपल्या असं लक्षात येतं की या लेखकाने शेती करायला सुरुवात केलेली आहे आणि यावेळेस तो पहिलंच त्याच्या शेतातलं पीक पाहत आहे, म्हणून त्याला त्याचं पहिलंच पीक शेतामध्ये पाहून अतिशय आनंद झालेला आहे. आफ्टर आय हॅड पेड ॲडव्हान्स मनी फॉर द लँड आय थॉट आय वुड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. लेखकाने ही जमीन आता विकत घेतलेली आहे. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड, जमिनीसाठी आगाऊ रक्कम दिल्यानंतर, पेड केल्यानंतर, आय थॉट लेखकाला वाटले, आय वुड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. लेखक म्हणतात की या ठिकाणी मी जमीन घेतली होती नुकतीच आणि आता मला त्या जमिनीची माहिती करून घ्यायला, त्या जमिनीशी परिचित व्हायला थोडा वेळ लागणार होता असं मला वाटलं, असं लेखक म्हणतात. बट मोरू दादा द ब्रोकर हु गॉट अस द लँड हॅड अदर आयडियाज. परंतु ज्या व्यक्तीने, मोरू दादाने जो ब्रोकर आहे त्याने आम्हाला जमीन घेऊन दिलेली होती, त्याच्या मनामध्ये वेगळ्याच कल्पना होत्या. या ठिकाणी ब्रोकर या शब्दाचा अर्थ आहे जमीन मिळवून देणारा. ही वॉज किन दॅट वी प्लॅन्ट मूंग ॲट वन्स. त्याच्या डोक्यामध्ये पक्क होतं की ही वॉज किन दॅट वी प्लॅन्ट मूग ॲट वन्स. त्या ठिकाणी आपण लगेच मुगाचे पीक घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. कोणाची? मोरू दादाची. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. परंतु लेखक व्यंकट अय्यर म्हणतात मी त्या गोष्टीला आणखीन तयार झालेलो नव्हतो. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सो अँड हाऊ वी शुड गो अबाउट. आणि लेखक व्यंकट अय्यर म्हणतात मी जमीन घेतल्यानंतर आणखीन माझ्या डोक्यामध्ये दुसऱ्या काही कल्पना नव्हत्या. मी शेती कशी करायची याच्याबद्दलची माहिती पुस्तकामधून वाचून काढत होतो आणि व्हॉट वी कुड सो, आपण त्या शेतामध्ये काय पेरू शकतो, अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट, आणि याच्या बाबतीत आपण काय करावे हे समजून घेण्याच्या मी मनस्थितीमध्ये होतो, असं व्यंकट अय्यर आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सांगतात. मोरू दादा वॉज क्वाईट फर्म. परंतु मोरू दादा मात्र ठाम होते. ही सेड, ते म्हणाले, द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूग अँड द बेस्ट सीड वेअर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजस्टंट स्टेट ऑफ गुजरात. ही सेड, त्यांनी म्हणजे मोरू दादांनी सांगितलं की सीझन म्हणजे ऋतू लावण्याचा, पेरणीचा, मूग लावण्याचा ऋतू लवकर जवळ येत आहे. अँड द बेस्ट सीड्स वेअर अवेलेबल इन सुरत, आणि मुगाचं जे चांगलं पीक आहे, चांगलं बियाणं आहे ते आपल्या जवळच असलेल्या गुजरात राज्यामधील सुरत या ठिकाणी मिळते असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 किलोग्राम्स ऑफ मूग. आणि लेखक म्हणतात मी लगेच सुरतला गेलो आणि सुरतला जाऊन 10 किलो मूग खरेदी करून आणले. बॉट म्हणजे आणले, मेड म्हणजे केले, लगेच गेलो. मोरू दादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लाव द लँड अँड क्विकली प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. मोरू दादा रेंटेड म्हणजे भाड्याने घेतले, भाड्याने दिले. मोरू दादाने त्याचे ट्रॅक्टर लेखकाला भाड्याने दिले. टू प्लाव नांगरण्यासाठी, शेत नांगरण्यासाठी, आणि क्विकली प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस, आणि त्यांनी संपूर्ण शेतामध्ये मोरू दादाने मूग पेरून टाकले. अ फ्यू डेज लेटर, थोड्या दिवसामध्ये, वी वेअर ओव्हरजॉईड टू सी टायनी ग्रीन लीव्स, आणि आम्ही खूप आनंदी झालो त्या छोट्या छोट्या रोपट्यांवर, त्या छोट्या छोट्या झाडांवर हिरव्या गार शेंगा, हिरवी पानं आलेली पाहून आम्ही खूप आनंदी झालो. त्यांना हिरवी पालवी फुटलेली पाहून आम्ही आनंदी झालो. ग्रीन लीव म्हणजे हिरवी पालवी, टायनी ग्रीन लीव म्हणजे छोटी छोटी हिरवी पालवी. आय हॅड नेव्हर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल्ड ॲट साईट. मी याच्या अगोदर कधीही मूग उगवताना पाहिले नव्हते, त्यामुळे ते दृश्य पाहून मी खूपच आनंदी झालो, असं व्यंकट अय्यर आपल्याला या ठिकाणी सांगताना दिसून येतात. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय व्हेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लांटेड bloom at the railway quarters
इन विले पार्ले इन मुंबई. मग आपल्याला लेखक त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगतात. इट वॉज द सेम थ्रिल. ते म्हणतात मला असाच आनंद झाला होता. आय हॅड फेल्ट ॲज यंग बॉय. मी जेव्हा तरुण होतो आणि व्हेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लॅन्टेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विले पार्ले इन मुंबई. मुंबईमध्ये राहत असताना विले पार्लेच्या रेल्वे क्वार्टरमध्ये त्यांनी हिबिस्कसचं रोपटं लावलं होतं आणि जेव्हा ते बहरलं तेव्हा त्यांना इतकाच आनंद झाला होता. हे मुगाचं पीक पाहून त्यांना तो जुना प्रसंग आठवला आणि त्यांनी तो आपल्याला इथं सांगितलेला आहे. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडव्हाइस. आणि या ओळीमध्ये लेखक म्हणतात आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडव्हाइस. म्हणून लेखक म्हणतात की मोरू दादाचा सल्ला मी मानला, त्याच्याबद्दल मी त्याचा आभारी होतो. The next thing Moru Dada wanted to was spray some pesticide on the plant. त्यानंतर मोरू दादाने काय केलं, सर्व रोपट्यावर जंतुनाशकाची फवारणी करावी असं आम्हाला सुचवलं. कोणाला सुचवलं? लेखकांना सुचवलं. जे लेखक नवीन आहेत शेती करणारे आणि मोरू दादांनी त्यांना शेती घेऊन दिलेली आहे म्हणून त्यांनी सल्ला दिला, तुम्ही आता मुगाच्या पिकावर काय करा, पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक, स्प्रे म्हणजे फवारणे, तुम्ही त्या पिकावर मुगाच्या पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशकाची फवारणी करा. ही क्लेम्ड दॅट इट वुड गिव्ह अ हायर यील्ड. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जर त्याच्यावर कीटकनाशकाची फवारणी केली तर यील्ड, YIELD, यील्ड म्हणजे उत्पादन, तुम्हाला त्या मुगाचं खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन येईल. धिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. परंतु लेखकाला तसं करायचं नव्हतं. परंतु लेखकाची असे करण्याची इच्छा नव्हती. लेखक म्हणतात वी वेर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम. आणि मग लेखकांनी अशी इच्छा नव्हती म्हणून त्यांनी आपल्याला कुठलेही रसायनं वापरायचे नाहीत असं. वी वेर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन टू हिम. आम्हाला कोणतंही केमिकल, कोणतंही रसायन आमच्या शेतीमध्ये कुठलंही कीटकनाशक वापरायचं नाही या विषयावर मी ठाम होतो आणि ते त्याला आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला असं लेखक म्हणतात. ही रिॲक्टेड ॲज वी हॅड सजेस्टेड हाराकिरी. मात्र काय झालं, यावर त्याने आम्ही जणू काही हाराकिरी करत आहोत अशी प्रतिक्रिया दिली. हाराकिरी म्हणजे काय? अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ओपन युअर स्टमक विथ अ स्वॉर्ड. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेणे असा हाराकिरीचा मराठीमध्ये आपल्याला अर्थ सांगता येईल. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरू दादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. तसंच ते म्हणतात आम्ही त्यामुळे मोरू दादा आणि त्यांच्या मित्रांनी शेतावर रासायनिक खते वापरू नयेत हे त्यांना पटवण्यासाठी आम्हाला सुद्धा खूप मेहनत करावी लागली. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स ग्रो कूड विदाऊट स्प्रेज. आणि आम्ही त्यांना हे समजावून सांगत असताना त्यांनी आम्ही हे सांगितलेलं मानायला तयारच नव्हते. त्यांना अशी त्यांची समजूत होती की फवारणीशिवाय पिके वाढू शकत नाहीत, या फवारणीशिवाय पिके वाढू शकतात हे मानायला ते काही केल्या तयार होत नव्हते. रिफ्यूज्ड म्हणजे नकार दिला, ते तयार झाले नाही. स्प्रे म्हणजे फवारणी. अशा प्रकारची फवारणी केल्याशिवाय पिकं वाढवायचे या गोष्टीसाठी मोरू दादा आणि त्या भागातले इतर शेतकरी काही तयार नव्हते. पुढचा पॅसेज पाहू. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed no bribe to get the work done. आणि लेखक म्हणतात याच्या विरोधात असं झालं, निसर्ग देवतेने, नेचर म्हणजे निसर्ग देवतेने कोणत्याही आमिषाशिवाय म्हणजे कुठलंही कीटकनाशक न फवारता आपले काम चोख पार पाडले. ब्राईब म्हणजे कुठल्याही आमिषाशिवाय. Soon it was harvest time and we managed a respectable 300 kilograms. आम्ही पिकाची कापणी केली आणि आम्हाला प्रचंड असे 300 किलोग्रामचे
उत्पादन झाले. अँड awful lot of मूग अँड विथ इट अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. याच्यामुळे आमचा प्रचंड आत्मविश्वास आम्हाला मिळाला, कारण मुगाचे पीक प्रचंड प्रमाणात आले होते. त्याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स खूपच वाढला. नाऊ आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल अँड दॅट इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाऊट केमिकल्स. आणि या मुगाच्या पिकामुळं मला एवढा आत्मविश्वास आला की ही जमीन फर्टाईल म्हणजे सुपीक आहे, आणि याच्यामध्ये क्रॉप्स म्हणजे पिकं आपण चांगल्या पद्धतीनं कुठल्याही केमिकलच्या वापराशिवाय पिकं घेऊ शकतो, असा आत्मविश्वास मला आला. इट वॉज अ मेजर मोरल बूस्टर. आणि लेखक म्हणतात ही खात्री पटली आणि मनोबल माझं वाढवण्यासाठी ही मोठी गोष्ट होती, ही फार मोठी गोष्ट होती. द सेंट ऑफ राईस. भाताचा सुगंध, तांदळाचा सुगंध, भाताचा सुवास. The first year I was late for the rice sowing season and had to resort to growing the GR4 variety that was short term and recommended by the agricultural officers at Kosbad. लेखक म्हणतात this year I was late for the rice sowing season. या वर्षी मला भात लावायला उशीर झाला होता. अँड हॅड टू रिसॉर्ट टू ग्रोईंग द GR4 व्हरायटी. आणि मग मला यावर्षी जे हायब्रिड वाण आहे GR4 GR4 हे वाण मला लावावं लागणार होतं. वॉज शॉर्ट टर्म, ही लवकर येणारी जात होती कारण पेरणीला उशीर झाला होता. अँड रिकमेंडेड बाय द ॲग्रिकल्चर ऑफिसर्स ॲट कोसबाड. कोसबाडचे कृषी अधिकारी आहेत, त्यांनी मला GR4 ही व्हरायटी लवकर येते म्हणून तुम्ही या राईसच्या, या तांदळाच्या, या भाताच्या व्हरायटीचं उत्पादन घ्या असं त्यांनी मला सांगितलं, आणि म्हणून मग मी ते उत्पादन घेतलं. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी वुड स्टार्ट अर्ली. आणि मग दुसऱ्या वर्षी आम्ही स्टार्ट अर्ली, आपण लवकरच सुरुवात करायची. अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. आणि ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी यावर्षी लवकरच त्याचा शोध घ्यायचा आणि त्या आपण पेरायच्या आणि त्याचं उत्पादन घ्यायचं हे ठरवलं. वी हॅड रीड अबाउट ट्रॅडिशनल व्हरायटीज ऑफ राईस. आम्ही हॅड म्हणजे होते आणि रेड म्हणजे वाचलेले. आम्ही पारंपरिक भाताच्या विविध वाणाविषयी वाचलेले होते. अँड न्यू दॅट दे डीड नॉट रिक्वायर व्हेरी हाय इनपुट्स ऑफ फर्टिलायझर्स. तसंच आम्ही याच्या बाबतीत आणखी दुसरी पण गोष्ट एक वाचली होती. या पिकाच्या वाढीसाठी, या पिकाचं उत्पादन घेण्यासाठी फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खतांची जी हाय इनपुट्स आहेत, हाय मात्रा आहे, ती त्याला देण्याची गरज नसते. हे सुद्धा आम्ही पुस्तकामध्ये वाचलेलं होतं. दीज व्हरायटीज वेअर ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग अँड रेजिस्टेड पेस्ट. या ज्या भाताच्या जाती आहेत, या भाताच्या जाती अतिशय शक्तिशाली, स्ट्रॉंग आणि कीटकांना प्रतिकार करणाऱ्या होत्या. वी वेअर शुअर दॅट इट वॉज धिस टाईप ऑफ राईस दॅट वुड ग्रो वेल इन आवर फार्म वेअर वी डिड नॉट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल. मग लेखक म्हणतात वी वेअर शुअर, आम्हाला खात्री होती, दॅट इट वॉज धिस टाईप ऑफ राईस दॅट वुड ग्रो वेल इन आवर फार्म. अशा पद्धतीचे पिकं आमच्या शेतीमध्ये येणार होती आणि या पिकाला आम्ही कुठलंही केमिकल म्हणजे रासायनिक खतांचा वापर करणार नव्हतो. ॲट ऑल म्हणजे अजिबात वापर करणार नव्हतो. आवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स अँड लो यील्ड हॅड टॉट अस अ लेसन अँड वी वेअर शुअर वी वुड नॉट प्लांट हायब्रिड दिस इयर. आवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे प्रिव्हियस म्हणजे पाठीमागचं, PREVIOUS. प्रिव्हियस म्हणजे पाठीमागच्या वर्षाचा अनुभव आमच्या पाठीमागे होता. अँड लो यील्ड हॅड टॉट अस अ लेसन. आणि त्याचं उत्पादन आम्हाला कमी आलं होतं, त्याचा आमच्या पाठीशी अनुभव होता. वी वेअर शुअर वी वुड नॉट प्लांट हायब्रिड दिस इयर. त्या अनुभवाच्या आधारे आम्ही यावर्षी शेतामध्ये संकरित वाण न पेरण्याचा निर्णय घेतला होता. In April 2005, we started to look for a good variety of traditional rice. मग एप्रिल महिन्याच्या 2005च्या एप्रिल महिन्यामध्ये
वी स्टार्टेड, आम्ही सुरुवात केली टू लुक फॉर अ गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस, आम्ही भाताचे जे पारंपरिक जाती आहेत त्या पारंपरिक जातीचा शोध घ्यायला सुरुवात केली. इट वॉज वन ऑफ आवर नेबर्स इन द विलेज, अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई हू ओन्ड लँड who suggested that we plant local scented variety of rice. लेखक म्हणतात इट वॉज वन ऑफ आवर नेबर्स, आमच्या गावात बरेच शेजारी होते. त्या शेजाऱ्यापैकी एका शेजाऱ्याने अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई, अ बिझनेसमॅन फ्रॉम मुंबई, ते मुंबईला एक उद्योगपती होते. हू ओन्ड लँड, आणि त्यांची जमीन इथं होती. हू सजेस्टेड दॅट वी प्लांट लोकल सेंटेड व्हरायटी ऑफ राईस, आणि त्या उद्योगपतींनी ज्यांची जमीन आमच्या शेजारी होती त्यांनी आम्हाला एखादं सुगंधी जात भाताची लावायचं सुचवलं. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेठ हॅड स्विच्ड ओव्हर टू द हायब्रिड, परंतु आमच्या पेठ गावाच्या अवतीभोवतीच्या सर्व लोकांनी हायब्रिड वाण पेरायला सुरुवात केलेली होती. The younger generation of farmers thought I was crazy to ask for the देशी variety as they called it. आणि मग जे यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स, जे तरुण शेतकरी आहेत, त्यांना वाटलं आय वॉज क्रॅझी म्हणजे वेडा, बावळट, मी बावळट आहे, वेडा आहे, मी देशी वाण लावायची मागणी करतोय. देशी वाण म्हणजे परंपरागत वाण लावायची मागणी करतोय म्हणजे मी वेडा आहे असं त्यांना वाटलं. माय रेग्युलर व्हिजिट्स टू द विलेजेस अराउंड सर्चिंग फॉर अ गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑल्सो डिड नॉट यील्ड एनी रिझल्ट्स अँड वी वेअर ऑलमोस्ट गिव्हिंग अप होप. लेखक आणि त्यांचे सहकारी अवतीभोवतीच्या गावांमध्ये ट्रॅडिशनल व्हरायटी म्हणजे परंपरागत जे भाताची जात आहे या भाताच्या जातीचा शोध घेण्यासाठी ते अविरत फिरत राहिले, परंतु त्यांना काहीही रिझल्ट मिळाला नाही, कुठंही तसं बियाणं सापडलं नाही. आणि लेखक म्हणतो शेवटी आम्ही तो विचार सोडून देण्याच्या विचारात होतो, म्हणजे आम्ही जवळपास तो विचार सोडूनच दिला होता. I decided to give it one last try and spoke to Baban's father and some other elders. मग शेवटी आय डिसाइडेड, लेखकांनी ठरवलं टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय, आता शेवटचा प्रयत्न करायचा असं त्यांनी ठरवलं. अँड स्पोक टू बबन्स फादर अँड सम अदर एल्डर्स, बबांच्या वडिलांना आणि इतर वयस्कर लोकांना त्यांनी विचारलं. आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन, आणि या सर्व व्यक्तींबरोबर अर्थपूर्ण चर्चा झाल्यानंतर दे मेन्शन्ड द नेम ऑफ कासबाई, आणि मग बऱ्याच वेळी चर्चा केल्यानंतर त्यांनी कासबाई या भाताच्या नावाची शिफारस केली. त्यांनी कासबाई हे भात, कसबाई हे भाताचं नाव सुचवलं. कासबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट ॲरोमा दो मच माइल्डर दॅन द बासमती. कासबाई ही एक लांब दाणे असलेला भाताची जात आहे. विच हॅज अ डिस्टिंक्ट एरोमा, आणि त्याला असा विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो. दो मच माइल्डर दॅन बासमती, परंतु तो बासमतीपेक्षा थोडा सौम्यवास सुगंध त्याला असतो. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोईंग इट इयर्स ॲगो. इट इज अ लॉंग ड्युरेशन क्रॉप, आणि या पिकाला उत्पादन येण्यासाठी जास्त कालावधी लागतो. अँड मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोईंग इट इयर्स ॲगो, आणि बऱ्याच जणांनी, बऱ्याच लोकांनी, बऱ्याच तिथल्या व्यक्तींनी आठवण सांगितली का हे पीक आम्ही बऱ्याच दिवसापूर्वी पिकवत होतो, काढत होतो, घेत होतो. बट they all shook their heads when I asked them about the seeds and told me that it had disappeared. But they all shook their heads when I asked them about the seeds. आणि जेव्हा त्यांना मी हे भाताचं पीक आहे का, भाताचं हे मला पीक मिळेल का कासबाईच्या असं विचारलं, तेव्हा त्या प्रत्येकाने नकारार्थी मान हलवली. त्यांनी नाही म्हणून सांगितलं, आणि त्यांनी सांगितलं की हे पीक, हे वाण, ही भाताची जात आपल्यापासून या भागातून
डिसॲपियर्ड म्हणजे नामशेष झालेली होती. हॅड म्हणजे होती आणि डिसॲपियर्ड म्हणजे नामशेष झालेली. द टेल्स ऑफ कासबाई मेड अस मोर डिटरमाइंड टू गेट इट. आणि या कासबाईच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी, बरीच वैशिष्ट्य ऐकल्यामुळं आमचं मन आता हे कासबाई भात कुठून मिळवायची, ही जात कुठून मिळवायची याने आम्ही बेचैन झालो. We decided that if we did manage to get some seeds, this would be a great rice to grow. आणि आम्हाला वाटलं, आम्हाला जर थोडा जरी भात मिळाला, हा थोडा जरी तांदूळ मिळाला तरी आम्ही त्याच्यापासून उत्तम पीक काढू असे आम्ही ठरवले. आम्ही असा मनात विचार केला असं आम्हाला वाटलं. आय थॉट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. लेखक म्हणतात, मला वाटलं, थॉट म्हणजे मनात विचार आला, गव्हर्नमेंट मे नो अबाउट समथिंग अबाउट इट. शासनाला, सरकारला, सरकारमधील लोकांना याच्याबद्दल काही माहिती असेल असं मला वाटलं. अ व्हिजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज एनलाइटनिंग. आणि मग ॲग्रिकल्चर ऑफिसरला भेट देणं हे मला जरा चांगलं वाटू लागलं. मला ती अधिकाऱ्याकडे भेट देणारी माहिती अतिशय चांगली मिळेल असं वाटलं. आणि लेखकाने अधिकाऱ्याला भेट दिली आणि त्या अधिकाऱ्याकडून काहीतरी माहिती मिळाली. इट वॉज एनलाइटनिंग म्हणजे ती प्रेरणा देणारी होती. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. लेखकानं इथं उपहासानं हे विधान केलेलं आहे. अ व्हिजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज एनलाइटनिंग. त्यांची निराशा झालेली आहे म्हणून त्यांनी हे उपहासानं विधान केलेलं आहे. आणि ते म्हणतात, अ व्हिजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज एनलाइटनिंग. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. ते म्हणतात त्या अधिकाऱ्यांनी या कासबाई वाणाविषयी ऐकलेलं सुद्धा नव्हतं. ही सेड द व्हिलेजर्स वेअर टॉकिंग मी फॉर अ राईड. ते म्हणतात, मी जेव्हा माझ्या गाडीवरून जायचो तेव्हा गावकरी मला त्या भाताविषयी बोलायचे. ही सेड द व्हिलेजर्स वेअर टॉकिंग फॉर अ राईड अँड देअर वॉज नो व्हरायटी बाय धिस नेम. ते म्हणतात, लोक मला याच्याबद्दल काहीही सांगतात, माझी दिशाभूल करतात आणि असा कुठलाही वाण इथं अस्तित्वात नव्हता असं त्या अधिकाऱ्यांनी लेखकांना सांगितलं. He rattled off the names of the number of the latest hybrids and even offered to give me some of them free of cost for trial. आणि मग त्यांनी काय केलं, लेखकांना सांगितलं, त्यांनी इतर संकरित वाणांची यादी त्यांच्यापुढे फटाफटा नावं सांगितली आणि तसेच त्यांनी त्यांना काही सॅम्पल म्हणून, काही नमुना म्हणून मुक्तमध्ये भाताची जातीचं नवीन हायब्रिड बियाणं देण्याचं मान्य केलं. Cursing myself for wasting time with him, I moved on to the next destination. लेखक म्हणतात, या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन माझा काही फायदा झाला नाही. कर्सिंग म्हणजे स्वतःला दोष देत ते तिथून निघाले. त्यांना वाटलं आपली वेळ फुकट घालवल्याबद्दल ते स्वतःला दोष देत त्या ठिकाणापासून पुढच्या ठिकाणी जायला निघाले. This time it was the आदिवासी महामंडळ as Kasa which buys rice from the आदिवासी villagers on behalf of the government. आता लेखक ज्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी ते म्हणतात की मी शासनाच्या वतीने आदिवासी गावकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणाऱ्या कासा येथील आदिवासी महामंडळाकडे गेलो. कासबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. आणि कासबाई नावाची जात ही त्यांच्या फाईलमध्ये नाही असं माझ्या तिथं लक्षात आलं. त्याचा उल्लेखही त्यांच्या फाईलमध्ये मला दिसला नाही. त्यांच्या फाईलमध्ये त्याचा उल्लेखसुद्धा नव्हता. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. आणि मग जर या शासकीय अधिकाऱ्याच्या फाईलमध्ये जर त्याचा उल्लेख नाही तर लेखकाला वाटलं येथील लोक या भाताचं उत्पन्न का घेत नाहीत याची कल्पना लेखकाला आली. The market itself did not recognize the rice, so if you grew it, you would not be able to sell it. जर हे पीकच मार्केटला माहीत नसेल, बाजारपेठेला माहीत नसेल तर बाजारपेठेत हे पीक गेल्यानंतर कोण खरेदी करील, म्हणून ते लोक त्या ठिकाणी पीकच घेत नव्हते. However, the officer in charge here had more knowledge of rice. परंतु असं असलं तरी त्या ठिकाणी जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला
कासबाई भाताविषयी बरीच माहिती होती. अँड डीड रिमेंबर कासबाई बिंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स ॲगो. आणि त्याने काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी इथले गावकरी हा कासबाई भात या ठिकाणी विकायला आणायचे आणि त्यांनी या ठिकाणी अशी खरेदी केल्याची आठवण सुद्धा त्यांना लेखकांना सांगितलेली आहे. सो व्हेन आय इन धानिवारी बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देऊ हंडा अँड फाउंड ग्रेइंग ओल्ड मॅन वेअरिंग अ कॅप सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन चारपाय. आणि लेखक म्हणतात तेव्हा धनिवरीला जाऊन, धनिवरी हे गावाचं नाव आहे, धनिवरीला जाऊन मी आणि बबन देऊ हंडाला शोधू लागलो. कोण आहे हा देऊ हंडा? त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. टोपी घातलेला पांढऱ्या केसांचा एक वयस्कर मनुष्य घराबाहेरच्या खाटेवर बसलेला आम्हाला आढळला. चारपाईला त्यांनी खाट असा उल्लेख केलेला आहे. आणि हा माणूस घराच्या बाहेर त्यांच्या खाटीवर बसलेला, बाजेवर बसलेला होता. अँड एक्स सरपंच ऑफ विलेज, तो त्या गावचा माजी सरपंच. ही हॅड एकर्स ऑफ लँड, त्यांच्याकडं खूप जमीन होती. अ ह्यूज हाऊस, एक मोठं घर. अँड लार्ज फॅमिली, तसंच एक त्यांचं संयुक्त कुटुंब त्या ठिकाणी होतं. आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लिजंटरीज वी केम टू द टॉपिक ऑफ कासबाई. मग त्याच्यानंतर आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यानंतर कासबाई या भाताचा विषय काढला. द मियर मेन्शन ऑफ द कासबाई अँड देऊ हंडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. आणि नुसता कासबाईचा नुसता उल्लेख केला आणि देऊ हंडा हे जे सरपंच आहे त्या गावचे ते भूतकाळात गेले. त्यांनी भूतकाळाच्या आठवणी सांगायला सुरू केल्या. हिज आईज टर्न ड्रीमी अँड विथ अ ट्रेम्बल इन हिज वॉइस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाइम ग्रीव ओनली कासबाई. आणि हे सांगत असताना त्यांच्या आवाजामध्ये कंप जाणवला आणि ते म्हणाले, एक काळ असा होता की जेव्हा सगळे लोक या ठिकाणी काय करायचे, वन टाइम ग्रीव ओनली कासबाई, फक्त कासबाई हे एवढंच पीक या ठिकाणी लोक घ्यायचे. ही सेड, ते म्हणाले, देअर वॉज अ टाइम व्हेन पीपल पासिंग आवर विलेज ड्युरिंग लंच टाइम वुड बी फोर्स्ड टू स्टॉप अँड आस्क फॉर अ मील. या ठिकाणी जेव्हा आमच्या गावातून लोक जायचे लंच टाईमला म्हणजे जेवणाच्या वेळेला, तेव्हा लोक तिथं थांबायचे आणि आम्हाला म्हणायचे, काय म्हणायचे, आस्क फॉर अ मील, आम्हाला थोडं जेवण द्या, असं ते लोक त्यांना मागणी करायचे, अशी त्यांना विचारणा करायचे. द एंटायर एरिया वुड हॅव धिस रेडी अरोमा हँगिंग इन द एअर ॲज ऑल द हाऊसेस कुक्ड द सेम राईस. अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये सगळ्या घरामध्ये हाच भात शिजत असायचा. आणि मग त्या ठिकाणी हाच भात शिजवत असल्यामुळे त्याचा सुगंध सर्व गावभर पसरलेला असायचा व तो सुगंध सर्वांना मोहून टाकत असे. टुडे ही सेड नो वन ग्रीव कासबाई अँड एव्हरीवन हॅड शिफ्टेड टू ग्रोविंग द न्यू हायब्रिड व्हरायटीज. आणि ते पुढे म्हणाले, आज कुणीही कासबाईचं पीक घेत नाही, सर्वजण नव्या संकरित जातींची पैदास करण्याकडे वळलेले आहेत, नव्या संकरित जातीचं उत्पादन घेतात. हायब्रिड व्हरायटीज म्हणजे नव्या संकरित जाती. ही क्लेम्ड ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू ईट धिस राईस दॅट वॉज सो इन्सिपिड. आणि नाईलाजाने त्यांनाही आता तो बेचव तांदूळ खावा लागत आहे असं त्यांनी सांगितलं. कारण त्यांनी कासबाई भाताची, त्यांनी म्हणजे कुणी, त्या सरपंचांनी कासबाई भाताची चव चाखलेली आहे आणि ते म्हणतात इन्सिपिड म्हणजे असा बेचव तांदूळ आता आम्हाला खावा लागतोय असं ते त्यांना म्हणतात. विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन फार्मर्स वेअर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप and Kasbai being a long duration rice was replaced by the shorter duration hybrid so that the harvest could be done earlier. आता सध्या काय झालेलं आहे, with the advent of irrigation सिंचनाचा प्रसार झालेला आहे.
फार्मर्स वर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप. आणि मग आता शेतकऱ्यांना काय वाटतंय, आपण दुसरं पण पीक आपल्या शेतामध्ये घेतलं पाहिजे. अँड कासबाई इज बिईंग लॉंग ड्युरेशन राईन. आणि कासबाई हे जास्त दिवसाचं पीक असल्यामुळं कासबाईच्या जागेवर लोक सध्या कमी कालावधीमध्ये उत्पादन होणारे पीक घेतात. आणि सो दॅट द हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर. आणि कमी कालावधीचं पीक घेतलं म्हणजे ते लवकर पीक निघतं आणि त्या ठिकाणी दुसरं पीक घेता येतं. धिस एन्श्युअर्ड दॅट द फार्मर्स कुड टेक अप अ सेकंड क्रॉप. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणचे शेतकरी हे दुसरे पिकं घेत आहेत. त्या पिकांची जागा, कासबाईची जागा ही दुसऱ्या पिकांनी घेतलेली आहे. आय आस्क्ड व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. मग लेखक म्हणतात, मी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही जर हायब्रिड या संकरित वाणाविषयी एवढे दुःखी असाल तर तुम्ही मग हे पीक का घेत नाही कासबाईचं. नो वन फोर्स्ड हिम टू डीड दे. ते म्हणतात, तुम्हाला तर कोणी जबरदस्ती तर केली नव्हती ना, मग तुम्ही या पिकाकडे का वळलात. ही स्माइल्ड. ते सरपंच गालामध्ये हसले. अँड रिप्लाइड दॅट देअर फील्ड डिड नॉट हॅव फेन्सेस अँड वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर द कॅटल वेअर रिलीज्ड इन टू द फील्ड्स. ते गालात हसले आणि त्यांनी सांगितलं, हे बघा, दॅट देअर फील्ड्स डिड नॉट हॅव फेन्सेस. आपल्या जर शेताला कुंपण नसेल आणि वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर, आणि एकदा का सुकी संपली, कॅटल वेअर रिप्लेड इन टू द फील्ड. मग शेतकरी काय करतात, शेतामध्ये गुरं सोडतात आणि गुरं मग त्या पिकामध्ये येतात. इफ माय फील्ड अलोन हॅज कासबाई इट विल बी अ ट्रेट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन्ड. आणि त्यांनी सांगितलं, आणि समजा सगळं शेत रिकामं झालं आणि माझंच शेतामध्ये फक्त कासबाई भात आहे, तर मग त्या एकट्याच्या शेतांमध्ये त्या गुरांना मेजवानीच ठरणार होती, असा त्यांनी खुलासा केला. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन द लाईन विथ द कम्युनिटी, ही लॅमेंटेड. आणि कधी कधी काय होतं, त्यांनी सांगितलं, समाजाचा जो रूट आहे, समाजाचे जे वळण आहे, त्या वळणाप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. त्यांनी दुःख व्यक्त केलं. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड. जे संकरित वाण असतात त्यांना अधिक पाणी लागतं, अधिक खतं लागतात आणि अधिक कीटकनाशकं सुद्धा वापरावी लागतात. ही सेड दॅट यील्ड्स वेअर गुड इनिशियली बट ऑफ लेट हॅड रेड्युस्ड अ लॉट. परंतु त्यांनी सांगितलं, सुरुवातीला त्याचं उत्पादन जास्त होतं, पण नंतर ते कमी कमी व्हायला लागतं, ते कमी कमी झाले होते. आणि त्यांनी सांगितलं, हल्ली तर हे उत्पादन खूपच कमी व्हायला लागले. बिसाइड्स ही सेड दॅट इच इयर दे हॅड टू इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ युरिया अँड पेस्टिसाइड दे यूज्ड. त्यांनी सांगितलं, आणि आता आम्हाला युरिया खताची मात्रा आणि कीटकनाशकांची मात्रा पूर्वी वापरत होतो त्याच्यापेक्षा जास्त वापरावी लागते. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड ॲन इनसेटिएबल ॲपेटाईट फॉर केमिकल्स. आणि मग ते सांगतात, हे जे नवीन उत्पादनं येणार आहेत त्यांना जणू काही या कीटकनाशकांची जास्त भूकच असते की काय, असं ते उपरोधाने म्हणतात. He told us that even when there were flash floods in the 60s, कासबाई had stood in its ground. त्यांनी सांगितलं, 60च्या काळामध्ये आकस्मिक पूर आला तेव्हा कासबाईचे पीक तेवढे तरुण राहिले होते, असे त्यांनी सांगितले. म्हणजे जोराचा पूर आला तरी सुद्धा हे पीक वाहून गेलं नव्हतं, जागेवरती होतं. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the floods had reduced. जेव्हा पूर आला तेव्हा हे गावकरी गावातून बाहेर गेले होते, परंतु त्यांनी आठवण सांगितली, त्यांनी अतिशय आवडीने आठवण सांगितली, जेव्हा आम्ही गावात परत आलो पूर ओसरल्यानंतर तेव्हा ते कासबाईचं पीक शेतामध्ये उभं होतं, असं त्यांनी सांगितलं. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस. आणि अशी होती त्या तांदळाची मजबूती. बट लुक व्हॉट वी हॅव डन, ही रूड. परंतु ते हळहळत उद्गारले, परंतु बघा आपण काय करून ठेवले, आता ते आपणच पहा. As he went on reminiscing about the rice, we gently guided him back to the reason
फॉर आवर व्हिजिट द कासबाई सीड्स. अशा प्रकारे भातांच्या पिकांच्या आठवणी ते रमलेले पाहिल्यावर आम्ही इथं कशासाठी आलोय ते त्यांना सांगितलं. म्हणजे कासबाईचं जे बियाणं आहे त्या बियाण्याकडे वळण्याचं आम्ही त्यांना सांगितलं. आम्हाला ते सीड पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलं. He was sure that there was not a single village in his area who would have the seeds of the कासबाई. परंतु त्यांनी सांगितलं की ज्यांच्याकडे कासबाई हे बियाणं असेल असा एकही व्यक्ती या तरी गावात सध्या उपलब्ध नाही असं त्यांनी आम्हाला खात्रीपूर्वक सांगितलं. अकॉर्डिंग टू हिम द ओनली पीपल who still grieve it were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village आसावरी. परंतु त्यांनी एक सांगितलं, या टेकडीच्या पायथ्याशी छोट्याशा टेकड्यांवर आसावरी गाव आहे आणि या आसावरी गावामधील लोक, आसावरी गावामधील जनता आणखीनही या कासबाई पिकांचं उत्पादन घेतात असं त्यांनी सांगितलं. We bid farewell to Devahanda who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddesses will give you the seeds of Kasbai. देवहंडाचा निरोप घेऊन आम्ही निघालो तेव्हा आम्हाला आशीर्वाद देते मायेने म्हणाले. काय म्हणाले? कुलदेवता महालक्ष्मी तुम्हाला कसबाईचे बियाणे मिळवून देऊ असं ते म्हणाले. In Asawari village, we asked the sarpanch to help us as we were not very fluent with the local dialect. आता लेखक आदिवासी गावामध्ये पोहोचलेले आहेत. आदिवासी गाव कोणतं? आसावरी विलेज. आणि आसावरी विलेजमध्ये गेल्यानंतर त्यांनी तेथील सरपंचांना सांगितलं की आम्हाला आपली इथली मूळ बोली भाषा जी आहे ती समजत नाही, म्हणून आम्हाला कुणाची तरी मदत द्या. आम्हाला गावच्या सरपंचांना मदत करण्याची विनंती केली. ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस इनटू द हिल्स. मग त्या सरपंचांनी त्यांचा जो सहकारी आहे जीवन नावाचा असिस्टंट त्याला आमच्या सोबत गावामध्ये पाठवलं. आफ्टर अ हाफ आवर वॉक थ्रू थिक व्हेजिटेशन क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स अँड डीचेस अँड स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल we reached the sleepy hamlet of बोरीपाडा. आणि अशा प्रकारे त्यांचा सहकारी जीवन याला आमच्यासोबत डोंगरावर पाठवले. साधारण अर्धा तास दाट झाडीतून चालत अनेक ओढे, स्ट्रीम्स म्हणजे ओढे, अनेक ओढे, डिचेस म्हणजे चर, अँड स्क्रॅम्बलिंग दगड मातीतून वाट काढत हे लेखक आणि त्याच्यासोबत तो जीवन नावाचा सहकारी बोरीपाडा या ठिकाणी सुस्त खेड्यापाशी येऊन पोचले. म्हणजे ते शांत खेड, सुस्त म्हणजे शांत, स्लीपी, हॅमलेट म्हणजे झोपडी, खेड, त्या खेड्यापाशी ते येऊन पोचले. देअर वेर जस्ट 2 रॅमसॅकल हाऊसेस इन फ्रंट ऑफ अस अँड वी वॉन्डर्ड इफ दिस वॉज द राईट प्लेस. लेखक म्हणतात त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो तर तिथं जीर्ण झालेली 2 घरे आम्हाला दिसत होती आणि याच ठिकाणी आपण योग्य ठिकाणी आलो आहोत असं लेखक म्हणतो. त्यावेळेस आम्हाला वाटलं, तो म्हणतो की आपण योग्य ठिकाणी आलो आहोत किंवा नाही असा आम्हाला प्रश्न पडला, असं आम्हाला वाटलं असं ते म्हणतात. अ रिंकल ओल्ड वुमन सिटिंग बिफोर वन ऑफ द हाऊसेस लुक्ड ॲट अस विथ क्युरियोसिटी. त्या ठिकाणी सुरकुत्या पडलेली आजी त्या ठिकाणी बसलेली होती आणि तिने आमच्याकडे जिज्ञासू वृत्तीने पाहिले. ॲज वी अप्रोच्ड हर वी सिग्नल्ड टू जीवन टू आस्क द क्रुशियल क्वेश्चन. आणि आम्ही जेव्हा त्या घराच्या जवळ गेलो तेव्हा त्या जीवनला सांगितलं आपला जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल त्यांना विचारण्याची आम्ही जीवनला खून केली. She muttered in reply and we looked at जीवन for a question interpretation. मग जीवनने त्यांना विचारलं, ती हसली. in reply and we looked at जीवन for a quick interpretation. ती हसली आणि आम्हाला जीवन काय उत्तर देतो त्याच्यासाठी आम्ही जीवनकडे पाहत राहिलो. He broke into a smile. तो हसला and informed us that she did have the rice and wanted to know
हू वी वेअर अँड व्हाय वी वॉन्टेड इट. मग त्यांनी सांगितलं, ते विचारते की हे त्यांना भाताचं पीक, भाताची जात कशासाठी पाहिजे आणि हू वेअर आम्ही कोण आहोत आणि हे आम्हाला काय पाहिजे आहे असं त्या आजीबाई, ती वृद्ध महिला विचारत आहे, असं जीवनने त्यांना सांगितलं. इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. आता चेहरा निर्विकार ठेवणे मला अवघड झाले होते. उत्स्फूर्तपणे तिला मिठी मारावी अशी मला तीव्र इच्छा होती. एवढा आनंद लेखकाला त्या ठिकाणी झालेला आहे. आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स, कित्येक महिन्याच्या शोधानंतर, वी हॅड फाउंड इल्युशिव कासबाई, आणि आम्हाला इतक्या दिवसानंतर जे तांदळाचे बियाणे पाहिजे होते ते बियाणे आम्हाला आता इथं मिळणार होते. वी एक्सप्लेन्ड टू हर that we were from Peth nearby and we needed the seeds to grow it. मग आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही आपल्यापासूनच जवळ असलेल्या पेठ येथून आलेलो आहोत आणि आम्हाला हे तांदळाची जात, ही भाताची जात पिकवण्यासाठी पाहिजे आहे. वी आस्क्ड फॉर 10 kilograms ऑफ राईस, आणि आम्ही त्यांना 10 किलो कासबाई तांदळाच्या भाताची मागणी केली. शी मटर्ड अँड स्काउल्ड, ती काहीतरी पुटपुटली आणि घरामध्ये ती वृद्ध महिला गेली. जीवन इंटरप्रेटेड दॅट शी हॅड नेवर हर्ड पेट विलेज अँड आल्सो डिड नॉट हॅव वेइंग स्केल. मग जीवनने सांगितलं की त्या महिलेला पेठ हे गाव, त्यांनी हे नाव सुद्धा ऐकलेलं नाही आणि त्यांनी वजन कसं करतात हे सुद्धा त्यांना माहीत नाही. She was willing to give the seeds only in baskets. ती फक्त आम्हाला एक टोपली भरून फक्त काय देणार होती, कासबाई भात, कासबाईची साळ देणार होती. We asked for a single basket of rice and जीवन told us to pay her something. मग आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला टोपलीभर भात द्या आणि जीवन म्हणाला त्यांना काहीतरी त्या भाताचे पैसे द्या. I handed over a 100 rupee note and for the first time in the last 10 minutes her face broke into smile. आणि लेखक म्हणतात आम्ही त्यांना एक 100 रुपयाची नोट दिली आणि इतक्या वेळापासून 10 मिनिटांपासून त्यांचा जो असा निर्विकार चेहरा होता त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हसू उमटलं. She nodded her हेड इन अप्रुव्हल, आणि तिने संमतीदर्शक मान हलवली. ॲज वी वॉकड बॅक, मग आम्ही आता परत निघालो. अगेन द फेडिंग सनसेट, लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी. आय कुडंट हेल्प बट वॉन्डर दॅट हिअर नेस्लिंग इन द फुटहिल्स ऑफ ॲन अननोन माउंटेन, अवे फ्रॉम द हसल अँड बसल ऑफ द रोड अँड द सिटी, वेअर द रिअल पीपल ऑफ इंडिया. लेखक म्हणतात परतीच्या वाटेवर सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर त्या वृद्ध स्त्रीचा हसरा चेहरा मागे सोडून जाताना माझ्या मनात विचार आला, इथे एका अज्ञात डोंगराच्या पायथ्याशी शहराच्या आणि रस्त्याच्या गजबज गोंगाटापासून दूर भारताची ही खरी जनता नांदते आहे. These were the people who still held on to the rich biodiversity of our land and no one even cared about them. आणि हीच लोक आहेत आपल्या देशाचा जो समृद्ध जैवविविधतेचा वारसा आहे, त्या वारशाचं ही जनता, ही लोक जतन करत आहेत. They had never heard of hybrids, fertilizers or pesticides. आणि या लोकांनी संकरित वाहनांच्या नावाबद्दल सुद्धा ऐकलेलं नव्हतं, खतांविषयी ऐकलेलं नव्हतं किंवा कीटकनाशकांविषयी ऐकलेलं नव्हतं. दे जस्ट ग्रीव देअर राईस अँड एट व्हॉट दे गॉट. ते फक्त भात पिकवतात आणि जेवढं पिकवतात तेवढंच ते खातात. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रोबॅबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा. आणि लेखक म्हणतात त्यांच्या बोलण्याहून असं आमच्या लक्षात आलंय की त्या महिलेने आत्तापर्यंत कधीही बोरीपाडा हे ठिकाण सोडलेलं नाही आणि इतर आसपासच्या गावामध्ये कुठेही त्या गेलेल्या नाहीत.
हर वर्ड्स वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. आणि त्यांचे जे शब्द आहेत त्यांचे शब्द हे विश्वाची जी प्रगती आहे या प्रगतीपासून आबाधित होते. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि अशा प्रकारे या एवढ्या करता मी त्यांचा कृतज्ञ होतो. बाय व्यंकट अय्यर हे लेखकाचं नाव आहे. आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये या पाठावरच्या ज्या ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी आहेत या ॲक्टिव्हिटी आपण संपूर्णच्या संपूर्ण ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. म्हणून आपण याच्यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्याचं जर नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळावं असं वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे या चॅनलवर अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि त्या व्हिडिओची माहिती मिळेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पाहत रहा जाधव ऑनलाईन एज्युकेशन.